श्री स्वामी समर्थ। तर मार्गशीर्ष महिना सुरू होतोय 20 नोव्हेंबरपासून व पहिला गुरुवार येतो आहे मार्गशीर्ष महिन्यातील 27 नोव्हेंबर हा आपला महालक्ष्मीचा व्रताचा पहिला गुरुवार असणार आहे। तर आपल्याला या व्रताची मांडणी कशी करायची, पूजाविधी कशी करायची, उद्यापन कसं करायचं व आपण जी उत्तर पूजा करतो गुरुवारी पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण जी उत्तर पूजा करतो ती कशी करायची सर्व या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर या महिन्याला विशेष करून जसं आपण श्रावण महिन्याला महत्त्व देतो तसंच या महिन्याला सुद्धा महत्त्व दिलेलं आहे। तर आपण ह्या महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करून तसेच शेवटच्या गुरुवारी आपण याचं उद्यापन करतो। तसं आता आपल्याला पूजा कशी करायची आहे हे बघायचं आहे। कुठल्याही पूजेच्या अगोदर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, जर नसेल जमत ब्रह्ममुहूर्तावर उठायला तर ॲटलिस्ट 6-6:30च्या आत म्हणजे सूर्योदय होण्याच्या आत आपण उठलं पाहिजे। स्वच्छ पंचगव्य आणि गोमूत्र वगैरे टाकून आपण आंघोळ करावी। निदान गुरुवारी तरी दररोजच केली पाहिजे, पण निदान गुरुवारी तरी पंचगव्य टाका। तुम्ही पाण्यामध्ये हळद टाकू शकता, गोमूत्र टाकू शकता। तर आपल्याला अगोदर स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे। कुठलीही पूजेच्या अगोदर आपण आपलं घर जे आहे ते स्वच्छ करून घेतो। मिठाच्या पाण्याने आपल्याला घर स्वच्छ करून घ्यायचं आहे, पूजेची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। नंतर तिथं आपल्याला जिथे पूजा मांडायची आहे तर रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग ठेवायचं आहे। चारी बाजूला चौरंगाच्या रांगोळी काढायची आहे। कुठलीही पूजा आपण जेव्हा करतो, पूजेचं जेव्हा आपण तयारी सुरू करतो तर त्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो। तर आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून आणि नमस्कार करून घ्यायचा आणि नंतरच त्या पूजेला सुरुवात करायची असते। तर आपण जो चौरंग मांडू त्या चौरंगावर काय करायचे, आपल्याला लाल कपडा टाकून घ्यायचा आहे। लाल, केशरी, गुलाबी किंवा हिरवा आपण यापैकी कुठल्याही जो रंगाचा आपल्याकडे कपडा असेल तो टाकायचा आहे। त्यावर तांदूळ किंवा गव्हाणे आपल्याला म्हणजे स्वस्तिक काढायचं किंवा असं गोल फक्त चक्राकार करायचं आहे। त्यावर आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायचं आहे। तांब्याचा गडवा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये फुल भरून पाणी टाकायचं आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला दुर्वा, सुपारी आणि शिक्का म्हणजे एक नाणं टाकायचं आहे। हळद कुंकू पण आपल्याला त्यामध्ये वाहून घ्यायचे आहेत। कलशाला बाहेरून काय करायचं आहे, हळदी कुंकवाचे बोट खालून वरच्या दिशेने हळदी कुंकवाची बोटं असे ओढून घ्यायचे आहेत। आंब्याच्या नंतर आपण तो कलश मांडलेला असतो त्या समोर 2 विडे मांडायचे। विड्यावर आपल्याला सुपारी, हळकुंड व काही अशी फळं ठेवायचे आहेत। नंतर आपण जो कलश मांडलेला असतो त्याच्यामध्ये आपल्याला आंब्याचे डगळे किंवा 5 पानं तरी ठेवायची आहे आणि मधोमध आपल्याला श्रीफळ ठेवायचे म्हणजे नारळ ठेवायचं आहे। आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर आपण श्रीयंत्र ठेवू शकतो पूजामध्ये मांडण्यासाठी, किंवा देवीचा फोटो असेल तर तो फोटो ठेवायचा आहे। आपल्याला लक्ष्मीला षोडोपचार पूजा करायची आहे। स्वच्छ आपल्याला फोटो पुसून घ्यायचा आहे आणि जर मूर्ती वगैरे श्रीयंत्र जर असेल तर स्वच्छ करून घ्यायचं आहे। नंतर हळद कुंकू सर्व नैवेद्य हे करायचं आहे। फळ, मिठाई, शक्यतो आपण दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। देवीला कमळाचे फूल खूप प्रिय आहे, तर ते आपल्याला पॉसिबल झाले तर आपण अर्पण करायचं येते, नाही तर दुसरी जी आपल्या जे मोसमानुसार जी काही फळं आहेत ती आपण फुलं आहेत ती आपण अर्पण करायची आहे। लक्ष्मी पूजन करायचे व्यवस्थित व आरती करायची आहे। आपल्याला त्या दिवशी श्री लक्ष्मी नमनाष्टक वाचायचे आहे। लक्ष्मीचे जे मंत्र स्तोत्र असतात ते वाचायचे आहे। जे आपल्याकडे पुस्तक असतं महालक्ष्मी व्रताचं त्यातली कथा वाचायची आहे व आपल्याला संकल्प करायचा आहे की आपण ही पूजा, हे व्रत कशासाठी करत आहोत। आपलं पूर्ण नाव, गोत्र, कुलदैवत सर्व माहिती सांगायची आहे। हातात पाणी घ्यायचं, उजव्या हातामध्ये पाण्यामध्ये अक्षदा व एक फूल टाकायचं व आपली मनातली इच्छा सांगायची, ओके मी अशा कारणासाठी हे व्रत करत आहे, माझी ही इच्छा पूर्ण करा म्हणून। किंवा जर नसेलही काही आपली मनोकामना तरी आपण आपल्या घरातील सुख समृद्धी शांतीसाठी आपली कुठल्याही प्रकारची काही अडचण असू देत त्या अडचणी आपल्या सुटणार आहेत ह्या व्रताने। परत आपल्याला कथा वाचून झाल्यानंतर व्यवस्थित देवीचे नामस्मरण दिवसभर करायचे आहे। संध्याकाळी पण आपण लक्ष्मी मातेची पूजा अर्चा आरती करायची आहे। देवी मातेला नैवेद्य दाखवायचा, कारण हा जे उपवास आहे ते संध्याकाळी पण सोडला जात नाही। काही जण सोडतात पण काही ठिकाणी नाही सोडला जात। आपल्याला गाईसाठी सुद्धा नैवेद्य द्यायचा आहे।
नंतर आपण सगळ्यांनी घरामधल्या व्यक्तींनी भोजन करायचं असतं. दुसऱ्या दिवशी ही या पूजेची सर्व मांडणी केलेली असते, जे आपल्या उत्तर पूजा कशी करायची आहे. तसं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची, देवपूजा करायची घरातल्या देवांची व लक्ष्मी मातेची जी पूजा मांडलेली असते त्या पूजेची पण आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुलं फळं वाहून आणि दिवा वगैरे अगरबत्ती धूपदीपाने ओवाळायचं व छानपैकी पूजा करायची. व काय करायचं, नंतर कलशाला लक्ष्मी मातेच्या फोटोला श्रीयंत्राला हळद कुंकू वाहून घट हलवायचा असतो. आपल्याला काय करायचं आहे, नारळ श्रीफळ काढून घ्यायचं, कलशामधील पाणी पूर्ण घरामध्ये शिंपडायचं असतं. नंतर ते पाणी आपल्या घराजवळ जर काही नदी तलाव किंवा झाडाचं हे असेल, म्हणजे एखाद्या झाडाच्या बुडाला घालायचं आहे. म्हणजे जे पानं फळं फुलं असतात ना, ते आपल्या निर्माल्यात टाकायचे असतात. शेवटच्या गुरुवारी आपल्याला हे प्रत्येक गुरुवारी हे झालं का पूजा झाली का उत्तर पूजा याच पद्धतीने करायची. शेवटच्या गुरुवारी आपल्याला काय करायचं असतं, 5 कुमारिका किंवा 5 सवाष्णींना बोलून हळद कुंकू फळं आणि दक्षिणा द्यायची व आपलं जे महालक्ष्मी व्रत कथेचं जे पुस्तक असतं ते द्यायचं. त्यांना छानपैकी त्यांचा सत्कार करायचा, त्यांना प्रसाद द्यायचा. आपण जोही काही प्रसाद बनवलेला असो, शिऱ्याचा किंवा खडीसाखरेचा किंवा जे फळ आपण एक फळ प्रत्येक सवाष्णीला किंवा कुमारिकेला पुस्तकासोबत एक फळ देतच असतो, तर ते फळ म्हणून प्रसाद द्यायचा. पण अजून काही जो आपण बनवलेला असो घरामधील तो आपल्याला प्रसाद सर्व सवाष्णींना कुमारिकांना द्यायचा आहे. तर आता या व्रताचे नियम काय असतात, तर या व्रताची सुरुवात आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायची असते व मार्गशीर्ष महिन्यातील जो शेवटचा गुरुवार असतो त्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचे असते. हे व्रत कोणी पण करू शकतं, मुली सवाष्ण स्त्री किंवा पुरुषसुद्धा हे व्रत करू शकतात, याला कुठलंही बंधन नाही आहे. ज्या स्त्रीने पुरुषाने किंवा कुमारिकेने म्हणजे व्रत केलेलं करायचं आहे त्यांना बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार टाळायचा असतो. वाईट विचार मनात नाही आले पाहिजे, वाईट कुणाबद्दल बोलायचं नाही, ऐकायचं पण नाही. हे व्रत ज्या स्त्रियांना केवळ पाणी दूध आणि फळांचं सेवनसुद्धा करून हे व्रत केलं जातं व हे व्रत सुटल्यानंतर आपल्या कुटुंबासोबत बसून आपण मिष्टान्न किंवा फलाहाराचे भोजन करायचे असते. आणि पूजा करताना कहाणी वाचताना आपलं मन अगदी शांत आणि आनंदी असायला हवं. व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं, शिवीगाळ भांडण तंटे नसावे, मांसाहार वर्ज्य करावा, एक दिवसापुरता का होईना. मद्यपान वगैरे सुद्धा करूनही शक्य असेल तर ह्या गोष्टी टाळल्याच पाहिजे. व्रताच्या दिवशी पूजा करण्यात असं म्हणजे जर आपल्याला पूजा करणं शक्य नसेल त्या दिवशी किंवा काही मासिक धर्म असेल तर आपल्या मैत्रिणींकडून नातेवाईकांकडून शेजाऱ्यांकडून सवाष्णी स्त्रींनी किंवा मुलींनी घरातल्या दुसऱ्या कुणाकडून तरी पूजा मांडून घ्यावी व आपण जे स्तोत्र मंत्र कथा ऐकतो ती मोबाईलवर जरी लावली यूट्यूबला तरी चालेल. मात्र उपवास मनोमन करावा, मनातून पूर्ण श्रद्धा असावी, मनामध्ये माता लक्ष्मीची मंत्राची सतत म्हणजे हे करावी प्रार्थना करावी.